उद्धारासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. सर्वांनी जोरदार ताड्यामध्ये वेदांशी आणि ग्रुप यांचं स्वागत करायचं आहे. शिव 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 अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. यानंतर अलिष्का देवारे यांनी आयुष्य तयार राहायचं आहे. हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. आप खातो त्या भाकरीवर, आप खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है. आप खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है.
काय तू आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नको का त्या आंबेडकराचं? आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा.